आणखी मोठी बातमी मुंबईतूनच 3 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे। आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत। पर्यावरण प्रदूषण बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता आहे। मुंबई आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिका आहे आणि यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी नेमकं काय असणार याकडे आता मुंबईकरांच्या नजरा लागल्यात। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार आहे। आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर करतील। सकाळी 11 वाजता पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भूषण गगराणी यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्यामुळे पर्यावरण प्रदूषण बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, 3 तारखेला मुंबईच्या महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, मुंबई महानगरपालिकेवरती सध्या प्रशासकीय कारभार चालतोय। आयुक्त आहेत ते भूषण गगराणी हा जो आहे तो अर्थसंकल्प सादर करणार आहे। 65,000 कोटींचा हा अर्थसंकल्प असणार आहे आणि सोमवारी सकाळी हा अर्थसंकल्प 11 वाजता सादर होईल। त्यानंतर जे आहे ते भूषण गगराणी हे पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत। मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने जो BMC महानगरपालिकेचा कारभार आहे तो अत्यंतपणे महापौर नसल्यामुळे तो पूर्णपणे जो आयुक्त पातळीवर प्रशासकीय कारभार आहे, त्यामुळे सोमवारी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। नक्कीच, त्यामुळे 3 तारखेला हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। या अर्थसंकल्पाकडे सगळ्या मुंबईकरांच्या नजरा लागल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।